नमस्कार प्रेक्षकांनो, तर आजच्या या जबरदस्त भागामध्ये आपले स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण आज या भागामध्ये बघणार आहोत की कसे सावली आणि तिलोत्तमा यांचा मोठा धक्कादायक असा सामना होतो आणि यापुढे नेमकं काय घडतं. तर आता कोणती सत्य समोर येणार आणि याचा प्रभाव कोणावर पडणार, तर हे आज आपण बघणार आहोत. तरी मित्रांनो, हे सर्व बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. तर मित्रांनो, आता इकडे सावली सारंगचा विचार करत असते आणि ती त्याबद्दल आता जगन्नाथला विचारते. आणि जगन्नाथ आता तेवढ्यात म्हणतो की आता तू टेन्शन घेऊ नको, आपण आता याबद्दल काहीतरी निर्णय घेऊ. आणि आता तेवढ्यात मित्रांनो, इकडे ओवी दबक्या पावलांनी पायऱ्या उतरत असते तर तेवढ्यात आता तिची भेट खाली मोनिकाबरोबर होते. तर तेवढ्यात मोनिका तिला ओरडू लागते आणि विचारते, तू कुठे चाललीस. तर मित्रांनो, आता ओवी म्हणते, मी अमृता काकूंना शोधत आहे. तर तेवढ्यात मोनिका तिला तिथून जबरदस्ती करून आपल्या रूममध्ये घेऊन जाते. आणि दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये राजकुमार आणि त्यांची मुलगी खेळत असते. तेवढ्यात मोनिका दरवाजा जबरदस्तपणे बंद करते आणि इकडे काही रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि मित्रांनो, आता तुम्हाला तर माहीत आहे रहस्य कोणतं रहस्य आता मोनिकाला जाणून घ्यायचं आहे. ती तेच रहस्य जाणून घेणार आहे जे तिलोत्तमाबरोबर घडलं होतं. तिलोत्तमा त्या दिवशी गुरुकुलमध्ये गेली होती, तर तेच रहस्य नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न मोनिका करत असते. आणि हो मित्रांनो, मोनिकाला ठाऊकच नसतं. त्यामुळे मित्रांनो, हे सगळं माहीत करून घेण्यासाठी ती ओवीला बोलवते आणि ओवीला विचारते, नेमकं त्या दिवशी काय झालं होतं ते मला सांग. आणि हो, ही मोनिका तिला जोरात विचारत असते. तर तेवढ्यात आता राजकुमारला राग येतो. राजकुमार मोनिकावर रागवतो आणि तिला गप्प करतो. आणि तेवढ्यात ओवीला समजावून सांगतो आणि तिथून तिला काढून पाठवतो. आणि तेवढ्यात आता या दोघांची इकडे भांडण चालू होतात. हे एकमेकांवर ओरडतात. तर तेव्हाच राजकुमार म्हणतो, ज्यावेळेस देव अक्कल वाटत होता त्यावेळेस तू चाळण घेऊन कशाला गेलीस, ते सगळं गळून गेलं तिकडंच. तर मित्रांनो, आता हे सगळं त्यांची भांडणं त्यांची मुलगी बघत असते. तर तेवढ्यात आता तो तिच्या मुलीकडे हसत बघतो, कारण आता या दोघांची भांडणं तिच्या मुलीला कसे बघवणार यासाठी आता सारंग आपल्या ओवीला इकडे आता गुरुकुलमध्ये क्लाससाठी घेऊन आलेला असतो. आणि ओवी आता गाण्याच्या क्लासला गेल्यानंतर तेवढ्यात सारंगचा पावशेर किलो आणि अबीरचा सुपर हिरो बाहेर येतात आणि त्यांची मुलाखत तिथे होते. आणि ते गप्पा चालू करतात. आणि तेवढ्यात अबीर म्हणतो, अरे सुपर हिरो, तुला आठवलं का, तू मला सिंहगड बघण्यासाठी घेऊन जाणार होता. तर सारंग म्हणतो, अरे तुझ्या आईचा क्लास फक्त 2 तास चालणार आहे, आपल्याला तर एवढ्या लांब जायचं आहे आणि सिंहगड चढण्यासाठी पूर्ण 2 तास नाही तर पूर्ण 1 दिवस जातो. तर हे 2 तासात पूर्ण नाही होऊ शकत. तर आपण आता आज जाऊ नाही शकत. तर अबीर म्हणतो, काही हरकत नाही, आपण ज्यावेळेस गुरुकुलचा मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस जाऊन येऊ. आणि त्यावेळेस ते दोघेही फिरायला निघून जातात. आणि इकडे आता मोनिका आणि राजकुमार मिळून तिलोत्तमाला विचारण्याचा प्रयत्न करतात की त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, त्या जागेच्या डील बद्दल नेमकं काय झालं होतं. राजकुमार बरीच काही प्रश्न विचारू लागतो. त्या ठिकाणी नेमकं काही वाद झाला होता का, जगन्नाथची भेट झाली होती का, जगन्नाथ काही बोलला का. तर या सर्व टेन्शनमध्ये तिलोत्तमा तिथे बसलेली असते आणि ती त्या दोघांना ओरडते, तुम्ही याबद्दल काही विचार करू नका आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे सर्व मी बघून घेईल. लाखो जागा पडलेल्या आहेत ज्या आपल्याला यापेक्षा चांगले आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, त्या जागेत काय सोनं पिकणार आहे, त्यामुळे त्या जागेचा विचार तुम्ही आता सोडून द्या. तर मित्रांनो, तिलोत्तमा आता त्या सावलीचा विचार करत करत आता इकडे काहीतरी विचार करत असते, ज्याचा विचार तुम्ही आज पण केलेला नव्हता. तर मित्रांनो, आता नेमकं काय घडणार, आता काय होणार, तिलोत्तमा सावलीचा बदला घेणार की नाही, आणि आता नेमकं सावली आता आपल्या अगोदरच्या घरात येईल की नाही हे बघण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा.